नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेलो मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरू गाव पारपोली खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरू गाव पारपोली हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे. अनाथ बालकासाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य टिंबटिंब संघटनाने केलेले होते. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए प्रार्थना समाजाने. अनाथ बालकासाठी पंढरपूर येथे अनाथालय आश्रम सुरू केलेले होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 3. शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी विजय तेंडुलकर यांनी शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक लिहिलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 4. बुकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी साहित्य. बुकर पुरस्कार हा साहित्य क्षेत्रासाठी दिला जातो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 5. करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी महात्मा गांधी यांनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 6. जगातील सर्वात खोल मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी पॅसिफिक महासागरामध्ये जगातील सर्वात खोल मरियान गर्ता ही ठिकाण महासागरमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे पॅसिफिक महासागरमध्ये. प्रश्न क्रमांक 7. जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 8 आहे. तापी, नर्मदा, गोदावरी, कृष्णा या नद्याच्या खोऱ्यातील जमिनी रंगाने कशा आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी काळ्या रंगाच्या आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 9. समर्थ रामदासाची समाधी खालीलपैकी कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सज्जनगड येथे समर्थ रामदासाची समाधी स्थळ आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 10. सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी निळा मासा हा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 11. भारतात कोणत्या ठिकाणी डच लोकांनी सर्वात पहिली फॅक्टरी स्थापन केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी पुलिगत येथे सर्वात पहिले डच लोकांनी फॅक्टरी स्थापन केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 12. मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 1861 मध्ये मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय स्थापन झालेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 13. इंदोर शहराची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन पी राणी अहिल्याबाई यांनी इंदोर शहराची स्थापना केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 14. शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी कर्नाटक राज्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 15. निवडून आपले अन्न कोठे तयार करते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए खोडामध्ये. निवडून आपले अन्न हे खोडामध्ये तयार करते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे. सुदाने निबंध लिहिला असेल या वाक्याचा काळ कोणता? निबंध लिहिला असेल या वाक्याचा काळ कोणता? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी पूर्ण भविष्यकाळ, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. भारतीय राज्यघटनेचे कलम 51A हे कलम कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी
मूलभूत कर्तव्य. भारतीय राज्यघटनेचे कलम 51 हे कलम मूलभूत कर्तव्य आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी टिंबटिंब हे संगणकीय भाषा नाही. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी MS हे संगणकीय भाषा नाही. बाकी जावा, C++, कोबल हे सगळ्या संगणक भाषा आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. खालीलपैकी कोणता अष्टविनायक पुणे जिल्ह्यात नाही. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सिद्धटेक हे अष्टविनायक पुणे जिल्ह्यामध्ये नाही. बाकी मोरगाव, ओझर आणि रांजणगाव हे तिन्ही पण पुणे जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. चुकीची जोडी ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी चले जाव चळवळ 1935 ही चुकीची जोडी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. बाकी सर्व असहकार चळवळ 1920, संविधान कायदेभंग 1930 आणि स्वराज्य पक्ष स्थापना 1930 हे सर्व बरोबर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर डी आहे. प्रश्न क्रमांक 21. कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए तहसीलदार. कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार हा तहसीलदारला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे. बिस्मिल्ला खान कोणत्या वाद्याशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी शहनाई. बिस्मिल्ला खान हा शहनाई वाद्याचा संबंधित आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 23. बिनविरोध निवडणूक येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण होत्या. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी मीरा कुमार. मीरा कुमार ह्या लोकसभेचे पहिले महिला सभापती होतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 24. तवा नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी नर्मदा नदी. तवा नदी ही नर्मदाची उपनदी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 25. कापूस या पिकासाठी टिंबटिंब जमीन उत्तम प्रतीची मानली जाते. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए काळी जमीन. कापूस या पिकासाठी काळी जमीन ही उत्तम प्रतीची मानली जाते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 26. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी कमळ. भारताचे राष्ट्रीय फूल हे कमळ आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे. प्रश्न क्रमांक 27. भारताचा सर्वात उंच मिनार कोणता आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी कुतुब मिनार आहे. भारताचा सर्वात उंच मिनार आणि 73 मीटर आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर सी आहे. प्रश्न क्रमांक 28. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे SNDT ह्युमन युनिव्हर्सिटी महिला विद्यापीठ आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. 2 जुलै 1916 मध्ये ओपनिंग झालेली होती आणि ती कोणी ओपन केलेली हे नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 29. प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी राकेश शर्मा हा प्रथम भारतीय अंतराळवीर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे. भारतात बनलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी राजा हरिश्चंद्र हा भारतात बनलेला पहिला भारतीय चित्रपट आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा. असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील.